येशू हा तारणाचा मार्ग आहे प्रियांनो. आणि हा तारणाचा मार्ग कुणाला दुखवून नाही सांगता येणार. हा प्रेमाचा रस्ता आहे, हा प्रीतीचा रस्ता आहे, हा स्वर्गाचा रस्ता आहे प्रियांनो. आणि हा एकमेव रस्ता स्वर्गात जाण्यासाठी देवबापाने आपल्यासाठी दिलेला आहे. म्हणून प्रभू येशूच्या नावातच आम्हाला तारण आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्त योहान 14:6 प्रमाणे तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे प्रियांनो. तोच मार्ग, तोच सत्य, तो जीवन आहे. योहान 11:25 प्रमाणे तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. तो आम्हाला जीवन देणारा परमेश्वर आहे. आणि पहिले योहान 5:12 मध्ये तर सांगितलंय, ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले आहे. येशू मिळाला म्हणजे जीवन मिळालं आहे. तो येशू आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. जगाच्या गोष्टी आमच्याकडं काहीही, त्याच्याकडं आमचं लक्ष नसावं. आमची नजर नेहमी स्वर्गीय राज्याकडे असली पाहिजे. आजकाल पश्चातापाचे संदेश जास्त येत नाहीत. आजकाल मन फिरवण्याचे संदेश जास्त येत नाहीत. आजकाल जास्त प्रभूच्या आत्म्याला प्राप्त करा असे संदेश देणारे लोक कमी आहेत प्रियांनो. पण ह्या संदेशाची शेवटच्या काळामध्ये गरज आहे. हालेलुया. पाप्यांच्या उद्धारासाठी येशू ख्रिस्त आला, हा संदेश सगळ्यात महत्वाचा आहे. उद्धार, तारण प्राप्त करणं, जगापासून स्वतःला तोडून स्वर्गाशी आम्ही जुडलं जाणं, हे आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण स्वर्गाशी जोडलो जातो, स्वर्गाचे आशीर्वाद आपल्या जीवनात उतरून येतात. आमेन, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र शास्त्रात काही अशी उदाहरणं आहेत की काही लोकांनी आपलं जीवन किती अलौकिक रीतीनं प्रभूला समर्पित केलं. आपण वाचूया लूक याचा 2 अध्याय 36 ते 38 वचनं. लूक 2:36 ते 38. हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली. येशू ख्रिस्ताचं, येशू बाळाचं मंदिरात समर्पण झालं त्यावेळेस हन्ना नावाची संदेष्टी आहे. तारुण्यामध्ये तिने आपलं जीवन प्रभूच्या सानिध्यात असं समर्पित केलं की ती देवाचं मंदिर सोडून निघून गेली नाही प्रियांनो. खूप महत्वाची गोष्ट आहे. तिचं तारुण्य तिने प्रभूसाठी देऊन टाकलं. तिचं जीवन तिने प्रभूच्या सानिध्यात देऊन टाकलं. तिचं जीवन तिने प्रभूच्या राज्यासाठी देऊन टाकलं. तिचं जीवन तिने प्रभूच्या गौरवासाठी जगण्यासाठी सुरुवात केली. तिच्या समोर जग पण होतं. ती जगामध्ये परत जाऊ शकत होती. परत एकदा आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात ती करू शकत होती. पण तिने निश्चय केला की माझं जीवन मी देवाच्या सानिध्यात घालवणार आहे. 84 वर्षाची होईपर्यंत मंदिरात टिकून राहिली प्रियांनो. हालेलुया. आमेन. आनंदी आहेत तुम्ही? मी पण खूप आनंदी आहे. पहिलं मंदिर कोणी बांधलं? यरूशलेमेतलं शल्मोन राजाने बांधलं. हालेलुया. शल्मोन राजाने यरूशलेमेतलं पहिलं मंदिर बांधलं. आणि ते मंदिर बांधून झाल्याच्या नंतर काय केलं की ते मंदिर शल्मोनाने देवाला समर्पित केलं. आणि जसं ते मंदिर देवाला समर्पित केलं, ते संपूर्ण मंदिर देवाच्या उपस्थितीने भरून गेलं. किती लोक आमीन म्हणतील? मग नंतर नबुकदनेस्सर राजाने ते पाडून टाकलं ते मंदिर काही कालावधीनंतर. मग नंतर हे लोक बंदीगृहात गेले, बाबेलच्या यहुदी लोक. तिथून 70 वर्षाची गुलामी करून परत आले आणि परत त्यांनी मंदिर बांधलं. त्या दुसऱ्या मंदिराला आपण जरुबाबेलचं मंदिर म्हणतो, कारण त्याच्या नेतृत्वाखाली बांधलं होतं. आता दुसरं मंदिर ज्यावेळेस बांधलं त्यावेळेस लोकांना जुन्या गोष्टी माहीत होत्या. शल्मोनाने मंदिर देवाला समर्पित केलं आणि देवाची उपस्थिती उतरून आली. आता हे दुसरं मंदिर ज्यावेळेस देवाला समर्पित करतील तेव्हा पण तीच उपस्थिती उतरून येईल आणि सगळे लोक पूर्ण लक्ष देऊन तिकडं पाहत असतील मंदिराकडं.
मंदिर देवाला समर्पित केलं, पण उपस्थिती आली नाही. जी शल्मोनाच्या मंदिरात आली होती, दुसऱ्या मंदिरात देवाची उपस्थिती आली नाही. देव त्या मंदिरात त्या दिवशी उतरला नाही समर्पणाच्या. लोक निराश झाले. आमचं काही चुकलं का, काय झालं, काय नाही. परंतु ज्या दिवशी येशू बाळाला मंदिरात नेण्यात आलं, त्या दिवशी देव मंदिरात आला होता प्रियांनो. हालेलुया. याचा अर्थ तुमचे प्रभू मधले श्रम कधीच व्यर्थ जाणार नाहीत. ज्यांनी प्रभूला आमंत्रण दिलंय, प्रभू त्यांच्याकडे येतोच येतो प्रियांनो. त्या दुसऱ्या मंदिरात त्या दिवशी प्रभू आला. ही स्त्री हन्ना जर ती मंदिर सोडून जगिक गोष्टीत निघून गेली असती, तिला येशू बाळाचं दर्शन कधीच झालं नसतं. टिकून राहणारे लोक पाहिजे चर्चमध्ये. हालेलुया. बोलो येशू मसीह की. चर्चमध्ये जबाबदाऱ्या घेणारे लोक पाहिजेत. कोणते लोक? आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. कोणते लोक पाहिजे चर्चमध्ये? हा, तसे चर्चमध्ये 4 प्रकारचे लोक येतात. सांगू की नको सांगू? बर, आग्रह आहे तर सांगूनच टाकतो. ऐका, 4 प्रकारचे लोक येतात चर्चमध्ये. सगळ्यात पहिला प्रकार, आपलं चर्च कितीला सुटतं रविवारी बाळक साहेब? 7:30ला संपतं. 7:30 वाजले ना, चर्च सुटलं 7:30ला. इकडून शेवटचं आशीर्वाद झाला, आमेन झालं. काही लोक असे असतात चर्चमध्ये, त्यांना असं वाटतं की मध्यरात्रीचे 2 वाजले. असे सटकन निघून जातात चर्चमधून. कोणाला सलाम नाही, प्रेज द लॉर्ड नाही, कोणाला भेटणं नाही, बोलणं नाही, काय नाही. कधी आले, कधी गेले, कुणालाच कळत नाही. पाळक साहेब सांगतात, हे आपल्या चर्चचे मेंबर आहेत, कधी दिसत नाहीत, ते येतात पण हे गपचूप महाराज आहेत. गपचूप येतात, गपचूप जातात. हे डेंजरस लोक आहेत. हालेलुया. चर्चला येता म्हणजे काहीतरी सहभाग पाहिजे. हालेलुया. फक्त यायचं म्हणून येऊ नका नावाला. यायचं तर इथं काहीतरी सहभाग पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? पाळक साहेबांना विचारायचं, आपल्या चर्चसाठी मी काय करू? काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे चर्चसाठी, देवाच्या राज्यासाठी. मग ते जीवन आशीर्वादित आहे. बाहेर जगात तुमचा डामडौल किती मोठा असू द्या, त्याला काही महत्व नाहीये. देवाच्या राज्यात तुम्ही काय करता हे जास्त महत्वाचं आहे. प्रभूसाठी तुम्ही काय केलंय, मंडळीसाठी तुम्ही काय केलंय हे महत्वाचं आहे. मंडळीत तुमचा काय सहभाग आहे? हा पहिला प्रकार. गपचूप येतात, गपचूप जातात, काही जबाबदारी घेत नाही. दुसरा जे प्रकारचे लोक आहेत, खूप जबाबदाऱ्या घेतात. कोण येणार आहे? विकास कांबळे पास्टर मुंबईचे. ते सगळं मी बघतो. साऊंड सिस्टीम, चेअर्स लावणं, हे सगळं कॅमेरे अरेंजमेंट वगैरे सगळं मी बघतो. पास्टर मी सगळी काळजी घेतो, तुम्ही काय करायचं नाही. आणि अचानक फोन करतील सकाळी, मला अचानक काम निघालं, मी येत नाही. जबाबदाऱ्या खूप घेतील, एक पण पूर्ण करणार नाही. आणि अशा लोकांवर तुम्ही भरोसा टाकला, तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. दुसरा प्रकार. तिसरा प्रकार जरा थोडा डेंजरस आहे. सांगू की नको सांगू? बरं, सांगतो. तिसरा प्रकारचे लोक असेत ना, का त्यांना काम दिलं नसतं तर बरं झालं असतं. एखादं काम सांगितलं का त्याचं वाटोळच करून टाकतील. बाळा रे, तेवढा स्पीकर घेऊन ये, येता येतात 2 तुकडे. ह्याचं ट्रेनचं तिकीट बुक कर 14 तारखेचं, तो 4 महिन्याच्या 14 तारखेचं करून आणेल. तो काहीतरी चुकूनच आणेल. गडबड करून टाकतात. काम दिलं नसतं तर बरं झालं असतं. सगळ्यात डेंजर लोक आहेत. चौथ्या प्रकारचे लोक ते की जे चर्चला येतात, जबाबदाऱ्या घेतात आणि जबाबदाऱ्या पूर्ण करतात. प्रभू त्यांच्याविषयी संतुष्ट आहे. प्रभू त्यांना आशीर्वादित करतो. देवाच्या राज्यात तुमची छोटीशी हालचाल तुमच्या जीवनासाठी मोठे आशीर्वाद आणू शकते. हालेलुया. छोटीशी हालचाल प्रभूच्या गौरवासाठी तुम्ही जे काही कराल कधीच वाया जाणार नाही, कधीच नाही, नेवर. एक मुलगा
जहाजावरती गेला होता प्रियांनो, सत्य घटना आहे. जहाजावरती गेला आणि इतकं वादळ, म्हणजे तो दिवस असा होता की ते जहाज बुडेलच असं त्याला वाटलं. तो गुडघ्यावर आला, प्रभू म्हटला, प्रभू मला वाचव. आणि त्याला एक दर्शन झालं आणि त्याला दिसलं की तो प्रार्थना करतोय आणि त्याच्या जहाजाच्या बाजूने भाकरी फिरतायत. भाकर आपण खातो ती भाकर, भाकरी पूर्ण सगळ्या बाजूंनी भाकरी फिरतायत. आणि ना वादळ थांबलं आणि तो घरी आला, शांत झाला एकदम. त्याला समजे ना काय प्रभूने दर्शन दिलं मला. आणि त्याच्या आईने विचारलं, का रे का शांत झाला, काय झालं? आई, खूप मोठं वादळ होतं, मी आज जिवंत घरी आलो नसतो, आमचं जहाज बुडणार होतं. मग काय झालं, प्रभूने वाचवलं ना, आनंद कर. म्हणे माहीत नाही, मी गुडघ्यावर आलो, प्रार्थना केली, माझ्या जहाजाच्या बाजूने नुसत्या भाकरी फिरत होत्या, मला समजलं नाही ते काय. आई म्हटली, बाळा, रोज मी गरिबांना भाकर देते आणि मी म्हणते की प्रभू माझ्या लेकराचं रक्षण कर. त्या गरिबाला दिलेला तो दान धर्म स्वर्गापर्यंत त्याची नोंद घेण्यात येते प्रियांनो. हालेलुया. तुमचं एकही काम वाया जात नाही. प्रभूमध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ नाहीत. प्रभू तुमच्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण करणार आहे. तुम्ही काहीही लहान जरी काम केलं तरी ते काम चर्चमध्ये महत्वाचं आहे. आमचा सहभाग असला पाहिजे. आमच्यासाठी देवाने ही विशेष योजना ठेवलेली आहे. आम्ही जगाचे नाही, आपण स्वर्गाचे लोक आहोत. हालेलुया. बोले येशू मसीह की. ज्या वेळेस एखादं जहाज पाण्यावरती चालतं, पाणी बाहेर असतं, ते बाहेरचं पाणी कधी आत येऊ द्यायचं नाही. किती लोक आमेन म्हणतात? हालेलुया. प्रेज लॉर्ड. ऐकताय तुम्ही मी काय म्हणतोय? बऱ्याचदा एक प्रार्थना सभांमध्ये पण दिखाव्याचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. धूर सोडतील, लाइटिंग, हे ते, त्यांनी मनाला चांगलं वाटेल, पण देवाची उपस्थिती वेगळी गोष्ट आहे. समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. तुम्ही चांगली तयारी करता त्याच्या विरुद्ध मी बोलत नाही, पण ज्या वेळेस तुम्ही, जसं आता त्या मंदिरामध्ये शल्मोनाच्या साक्षात उपस्थिती आणि तो धूर उतरून आला होता परमेश्वराचा, साक्षात ती उपस्थिती उतरून आली होती. त्या मशिनरीज, त्या लाईट्स ती उपस्थिती नाही आणू शकत. आम्हाला परमेश्वरच पाहिजे. हालेलुया. जगातल्या गोष्टी जहाजात नकोय, बाहेरचं पाणी जहाजात नकोय. पाणी आत आलं तर जहाज बुडून जाईल. जगाच्या गोष्टी नकोय. जगात राहायचंय पण जगाच्या गोष्टी आत येऊ द्यायचं नाही. मंडळीत पण आम्हाला देवाचं गौरव करायचं आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. स्पेशली जे वर्शिप लीडर्स असतात त्यांनी, पाळक लोकांनी खूप सावध राहिलं पाहिजे. हालेलुया. येणारे जनरेशन्स तुमच्याकडून काय कित्ता घेणार आहेत? आराधकाचे कान टोचलेले, लांब लांब केस, माणूस आहे का जनावर हे पण कळत नाही. वर्शिप करतील आणि पळून जातील बाहेर. आमचं काम झालं. तुझं काम नाही झालं, तुझं काम होणार आहे, लक्षात ठेव. हा, मला विचारलं जातं, प्रियांनो, पास्टर तुम्ही येणार आहेत, आम्ही आराधनेला कोणाला बोलू? आम्ही म्हणतो तुमच्या चर्चची वर्शिप टीम आहे का? त्यांनाच बोलवा. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तुम्ही दुसरा कोणाला बोलवाल, गडबड होऊन जाईल. ऐकताय तुम्ही? एकदा एका सभेला मला पोचायला उशीर झाला. धावत पळत पोचलो आणि कसा तरी, म्हणजे टाइम 5-10 मिनिटं लेट झालाय, पोचलो. त्याच्यात त्यांनी बँडवाले आणले, त्याच्यात 20-25 मिनिटं गेले. आणि जसा मी तिथं स्टेजपर्यंत कसा बसा पोहोचलो, पाळक साहेबांनी वर्शिपवाल्याला खुणवलं, मास्टर आले, आता वचनाची वेळ आहे, आता गाणे थांबवा, वर्शिप थांबवा, वचन. तो वरून करतोय. अजूनही मला लक्षात आहे त्याची स्टाईल. हालेलुया. सेवा आहे ही सेवा आहे.
एकमेकांना प्रेमाने वागून हे काम करायचं असतं. हालेलुया. हे काम उरुमटपणाने नाही होत. मंडळीमध्ये ऐक्य पाहिजे, देवाचं सामर्थ्य पाहिजे. हन्ना नावाची संदेष्ट्री 84 वर्षाची होईपर्यंत तारुण्यात तिने ते जीवन प्रभूला दिलंय. तेव्हापासून या क्षणापर्यंत मंदिरात टिकून राहिली. तिची ओळख नंतर विधवा वगैरे त्या गोष्टी, आधी तिची ओळख संदेष्ट्री आहे. ती देवाची दासी आहे, प्रभूच्या सामर्थ्यात टिकून राहणारी आहे. आणि परमेश्वराने तिच्यासाठी अद्भुत काम केलं की तिच्याद्वारे देवाचं गौरव झालंय, तिच्या मुखाने देवाचं गौरव झालंय आणि साक्षात तिला प्रभूला पाहण्याची संधी मिळाली. जे प्रभूमध्ये टिकून राहतात त्यांना आध्यात्मिक महान अनुभव येतात. प्रियांनो, बऱ्याचदा लोक येतात आमच्याकडे, पास्टर माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी उपवास आणि प्रार्थना करा. मी आता तुमच्यासाठी मी उपास प्रार्थना आम्ही पाळक लोक करायला लागलो सगळे, तर आम्हाला वर्षभर उपाशीच राहावं लागेल. तुम्ही घरी जाऊन जेवणार चांगलं आहे ना, आणि आम्ही इकडं उपास प्रार्थना करायचे. बरं, आम्ही केलं जरी उपास प्रार्थना, आमचं आध्यात्मिक जीवन प्रबळ होईल. आखाड्यात पाठवताय आम्हाला, जिमला घातलंय आमचं नाव, आणि तुमची तब्येत कशी सुधरेल? जर तुम्हाला तुमच्या आत्मिक जीवनात प्रबळ व्हायचंय, तुम्हाला प्रार्थना करायची, चर्चकडे यायचंय, हन्नासारखं देवाच्या सामर्थ्यात टिकून राहायचंय. मग आपलं आध्यात्मिक जीवन प्रबळ होईल, मग आपल्या जीवनामधून देवाचा गौरव होईल. जग आपल्याला वधस्तंभावर खेळलेलं आहे प्रियांनो, आणि जगासाठी आपण वधस्तंभावर खेळलेले आहोत. प्रभूने आपल्याला जगापासून दूर केलेलं आहे. जगाला खुश करण्याचा प्रयत्न करणं बंद करा आजपासून. किती लोक आमेन म्हणतील? लेकरांचे लग्न करता दिखावे बंद करून टाका आजपासून. हे इथं येईपर्यंत खातील लग्नात, तुम्ही कर्ज काढून लग्न कराल मुलीचं, इथपर्यंत येऊपर्यंत खातील आणि म्हणतील मला गुलाबजाम नाही मिळाला. नावं ठेवूनच जातील आणि त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही कर्जबाजारी झालात. आपल्याला किती झेपतंय ना, आपण काय केलं पाहिजे देवाचा आत्मा तुम्हाला सांगेल. जगाला खुश करण्यासाठी कुठलंच काम करू नका, फक्त तुमचा देव तुम्हाला पाहतोय बस. हालेलुया. प्रभू आनंदी झाला पाहिजे, प्रभू संतुष्ट झाला पाहिजे, प्रभूच्या मनाला आमच्याविषयी आनंद वाटला पाहिजे, हे आमचं जीवन आहे. हन्ना मंदिरात टिकून राहिली, प्रभूचं गौरव करत राहिली, आणि तिला एक दिवस अशी संधी मिळाली, तिला साक्षात येशू ख्रिस्ताचं दर्शन घडले, प्रभू तिला भेटला, तिच्या जीवनाचं सार्थक झालं. जे टिकून राहणार आहेत त्यांच्या जीवनात आशीर्वाद आहेत प्रियांनो. जे प्रभूमध्ये टिकणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये देवाचं गौरव आहे. ही एक विधवा होती मंदिरात, आणखीन एक मंदिरात आलेली विधवा होती. देवाचं वचन सांगतं, लूक 21 अध्याय 1-4 वचन आहेत. लूक 21:1-4. मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिले. श्रीमंत लोक येत होते, दिखावा करून करून दान टाकत होते. एक गरीब विधवा आली, हाताच्या मुठीत तिने गच्च आपले 2 ते नाणे धरलेले असतील, गपछूप आली, गपछूप. प्रभूने तिचं पण दान पाहिलं, ती काय देतीये. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. संख्येने दुसऱ्यांच्या रकमा मोठ्या असतील, पण या विधवेच्या दानाला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. तिने सगळ्यात अधिक टाकला आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून देवाच्या दानात टाकले. हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. आमेन. तिने खाण्यावर प्रेम केलं नाही, तिने देवावर प्रेम केलं. हीच मोठी गोष्ट आहे. हालेलुया. जगावर प्रेम करू नका, येशूवरती प्रेम करा. 2 विधवा बघितल्या आपण. एक विधवा मंदिरात टिकून राहिली, प्रभूचं दर्शन तिला घडलं. दुसरी विधवा तिच्याकडं होतं ते देवाला देऊन टाकलं.
प्रभूने तिला आशीर्वादित केलं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमचं जीवन असं पाहिजे. आमचा देव स्वर्गात वसणारा देव आहे. हालेलुया. तो आमच्या सगळ्या प्रार्थना ऐकतो. जे तुम्ही इथं बांधता ते स्वर्गात बांधलं जातं. जे तुम्ही इथं मोकळं करता ते स्वर्गात मोकळं केलं जातं. तुमचं कनेक्शन स्वर्गाबरोबर आहे. किती लोक आमेन म्हणते? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, ज्यावेळेस मी माझं जीवन प्रभूला दिलं आणि प्रभूला जीवन दिल्याच्या नंतर अगदी खूप अद्भुत साक्ष घडली माझ्या जीवनामध्ये. आणि त्या साक्षीद्वारे मी प्रभूकडे आलो. प्रभूला माझं जीवन मी समर्पित केलं वयाच्या 15व्या वर्षी आणि प्रभूला जीवन देऊन टाकलं. कारण मी मरणार होतो आत्महत्या करून. पण प्रभूने माझ्या जीवनात खूप मोठं काम केलं आणि माझं जीवन मी प्रभूला असं समर्पित केलं की आज नंतर विकास नाही जगणार, येशू माझ्यामध्ये जगला पाहिजे. जीवन तुला 100%, आता माझं काहीच नाही राहिलं, सगळं तुझंच आहे, असं म्हणून मी माझं जीवन प्रभूला दिलं. आणि मग त्या 15व्या वर्षाच्या वयामध्ये देवाचा आत्मा माझ्याशी बोलायला सुरुवात करायला लागला आणि मग प्रभू बोलायला लागला आणि मग खूप भविष्यवाण्या, चिन्ह, चमत्कार, अद्भुत गोष्टी, काय 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 असं घडायला लागलं. आणि एकदम आश्चर्य करून टाकणाऱ्या गोष्टी, भूकंप कधी कुठं किती वाजता येणार एक्झॅक्ट प्रभू दाखवायला लागला. आणि बरोबर माझ्या घरातले शॉक व्हायचे आणि तशीच गोष्ट घडून यायची. खूप भविष्यवाण्या, खूप गोष्टी परमेश्वराचा आत्मा प्रकट करायला लागला. चिन्ह, चमत्कार, आरोग्य, बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या. मी खूप प्रभूला धन्यवाद दिले. आणि एक दिवशी ना काय झालं माहीत नाही, मी प्रभूकडं प्रार्थना करायला लागलो गुडघ्यावरती येऊन. प्रभू, तू हे सगळं काम करतोस, खूप चांगलं आहे, पण प्रभू त्या मोशेला कसं दर्शन दिलं, असं फक्त एकदा मला तुला पाहायचंय, बस, मला काय नको. आणि एवढं काय बायबलचं नॉलेज नव्हतं मला तेव्हा, पण मी देवाला एवढं मला माहीत होतं की कोणी देवाला बघितलं तर लगेच मरतो. मी म्हटलं मी मेलो तर चालेल, पण मला तुला बघायचंय. हालेलुया. मला एकदा तुझं दर्शन दे. आणि मी रडून प्रार्थना करते, कळकळून. आणि मला आवाज आला प्रभूचा, विकास, उपास आणि प्रार्थना कर. मी म्हटलं उपास आणि प्रार्थना, सकाळचा तर नाश्ता झालाय आपला, मग उद्यापासून करू का आत्तापासून करू की काय समजेना. म्हटलं आपण आत्तापासूनच उपास प्रार्थना स्टार्ट करू. आणि आमचं 2 माळ्याचं असं घर होतं तेव्हा. आणि खालच्या माळ्यावरती मी गेलो, आईला सांगितलं, आई, प्रभूने मला उपास प्रार्थना करायला सांगितलं. माझी रूममध्ये मी लॉक करणार आहे स्वतःला, मी उपास प्रार्थना, माहीत नाही 1-2 दिवस, किती पण वेळ लागू, मी प्रार्थना करणार आहे. आणि घरच्यांना माहीत होतं देव याच्याशी बोलतो. आई म्हटले ठीक आहे, प्रभूने तुला सांगितलं तर कर उपास प्रार्थना. आणि मग मी त्या रूममध्ये गेलो, दार लावलं. तिथे काच होती अशा आतमध्ये बघायला काय दिसेल काय चाललंय. आणि मी माझं कडी लावून आतमध्ये गेलो. जसे मी गुडघे टेकले, डायरेक्ट स्वर्गातून देवदूत उतरायला सुरुवात झाली. अद्भुत सामर्थ्य, वचनाचा उलगडा, वेगवेगळे दृष्टांत, दर्शन, अनेक गोष्टी प्रभू प्रकट करायला लागला. आणि तो दिवस गेला. परत रात्री स्वप्नातून देव बोलतोय, दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टी देव प्रकट करतोय. आज अनेक गोष्टी घडत गेल्या. आणि कंटिन्यू माझी उपास प्रार्थना, जेवण पूर्ण बंद, उपास प्रार्थना चालू आहे. 1 दिवस, 2 दिवस, त्याच रूममध्ये 4 दिवस, 5 दिवस. मला अजूनही आठवतं, 6व्या दिवशी संध्याकाळी मी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतो आणि प्रभूला म्हणतो, प्रभू, गेले 6 दिवस जे तू माझ्याबरोबर करतोयस हे त्याच्या आधी पण घडत होतं, पण मी उपास प्रार्थना करतोय, मला तुला एकदा पाहायचंय, एकदा दर्शन दे प्रभू मला. आणि मी प्रार्थना करत असताना देवाच्या प्रिय लोकांनो, एक मनात वेगळी शांती होती माझ्या. 7वा दिवस आला. 7व्या दिवशी मी माझ्या घरात गुडघ्यावरती बसलेलो आहे. अचानक 2 देवदूत माझ्या बाजूला उतरले प्रियांनो. आणि माझा आत्मा माझ्यातून काढण्यात आला. मला असं वरती उचलण्यात आलं की मी स्वतःला पाहू शकत होतो. आणि मला इतकं वर उचलण्यात आलं, मी ते शब्दात नाही मांडू शकत. आकाशाच्या तारांगणाच्या उंच उंच उंच, इतकं उंच नेण्यात आलं, खूप शब्दांच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि खूप उंच नेल्याच्या नंतर मला एक ठिकाणी उभं करण्यात आलं. मी एक दार पाहिलं सोन्याचं. आणि ज्यावेळेस मी लक्ष देऊन त्या दाराकडे पाहत होतो, दार उघडण्यात आलं.
दार उघडलं, लख प्रकाश आतून येतोय, पण मला आतलं काहीच दिसत नाहीये. त्या प्रकाशात मी एकसारखा बघत राहिलो आणि बघत असताना त्या प्रकाशामध्ये काय दिसतंय का, काय या प्रकाशात, हे मी पाहण्याचा प्रयत्न करत असताना मला दिसलं की कोणीतरी त्या प्रकाशातून चालत माझ्याकडे येत आहे. आणि जो चालत 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 आला आणि माझ्या पुढे उभा राहिला, तेजस्वी शुभ्र वस्त्र परिधान केलेला, हातापायांना तेच व्रण, तेजस्वी चेहरा, आणि साक्षात प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पुढे उभा आहे. हालेलुया. आणि इतका आनंद मला झाला, इतका आनंद. आता मला वाटलं माझं जी इच्छा होती प्रभूने पूर्ण केली. आता प्रभू म्हणाल, बघितलं हो खाली. पण तो तसं नाही म्हटला. तो म्हटला, माझ्या मुला ये ये. कुठं ये म्हटला तो. आणि जसं तो ये म्हणताच माझं पहिलं पाऊल मी आत जसं टाकलं, मला आतल्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. आत गेल्याबरोबर उजव्या हाताला, उजव्याच बाजूला एक शुभ्र घोडा, इतका सजवलेला, इतका तेजस्वी, त्याच्या शरीरातून पांढरे शुभ्र किरण पडत आहेत आणि तो इतका तेजस्वी, एकदम मोठा असा एक घोडा तिथं उभा आहे, शुभ्र, पांढरा शुभ्र. मला प्रश्न पडला, मी तो वाचत नाही, असं काही का उभा आहे घोडा? आणि ज्यावेळेस मी प्रभूला विचारलं की हा इथं का उभा आहे, त्यावेळेस पवित्र आत्म्याने मला सांगितलं, हा घोडा येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी दारात उभा आहे. प्रभू कोणत्याही क्षणी येऊ शकतो, कधीही कोणत्याही क्षणी त्याचं आगमन होऊ शकतं. म्हणून आम्ही नेहमी तयार राहिलं पाहिजे, निरंतर. मग मी पुढं चालायला लागलो. रस्ते काय आपल्या कोथळीसारखे नव्हते, सोन्याचे रस्ते. आणि एक असा अद्वितीय अनुभव, जे सोनं मिळवण्यासाठी जग एवढा जीवाचा उपद्व्याप करत, त्या गोष्टी स्वर्गात देवाने आमच्या पायाखाली ठेवल्यात. हालेलुया. काय संपन्नता आहे स्वर्गाची. त्या सोन्याच्या रस्त्यावरून चालत होतो. फुलं आहेत रंगीबेरंगी, आपल्या डोळ्यांना फक्त 150 रंग दिसतात, स्वर्गात ह्याच्यापेक्षा वेगळे रंग आहेत. आणि ते फुलं, स्वर्गात जे म्युझिक चाललंय त्याच्यावर नाचत राहतात, सगळी फुलं देवाचं गौरव करतायत. पुढं जसं चालतोय, उजवीकडं दिव्यदूत, डावीकडं दिव्यदूत, आणि जिथपर्यंत मी बघतोय समुद्र जसा एखादा तुम्हाला क्षितिज दिसतं, आकाशाला टेकलेलं आहे, परंतु त्या दिव्यदूतांचा शेवटच दिसत नाही. उजवीकडं नाही, डावीकडं नाही. एखाद्या देवदूताकडे तुम्ही लक्ष द्यायचा प्रयत्न केला, आत्ता तुम्हाला इथं दिसला, तो काही एका क्षणात कुठेतरी लांब तुम्हाला तो दिसेल. आराधना करत आहेत, पंख हलवला तरी त्याच्यातून म्युझिकचा आवाज येतो. इतकं सुंदर वातावरण, इतकं अभिषेकामध्ये. खूप गोष्टी घडल्या, 1-2 तुम्हाला सांगेल त्यातल्या. आणि जाता 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 पुढे रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती उभा होता आणि त्या व्यक्तीच्या पूर्ण अंगावरती हिरे लावलेले होते, डायमंड पूर्ण अंगावरती. आणि मी प्रभूला म्हटलं की असा व्यक्ती तर बायबलमध्ये मी वाचलं नाही कुठं असं की ज्याच्या अंगावरती हिरे लागलेले आहेत एवढे. आणि प्रभूने मला सांगितलं, पवित्र आत्मा माझ्याशी बोलला की हा स्तेफन आहे. स्तेफन जगात असताना लोकांनी त्याला धोंडमार केला होता आणि त्या धोंड्यांचं स्वर्गामध्ये रूपांतर हिऱ्यांमध्ये झालेलं आहे. हालेलुया. तुमच्यासाठी फार मोठं पारितोषिक स्वर्गात वाट बघत आहे. जगात काय मिळो ना मिळो, टेन्शन घेऊ नका. किती लोक आमीन म्हणतील. हालेलुया. इथं कुठल्याही गोष्टीचा ताणतणाव घेऊ नका. जे घडतंय देवाच्या योजनेसाठी, प्रभूचं मोठं गौरव. देवाच्या प्रिय लोकांनो, अनेक गोष्टी घडल्या. सरते शेवटी मला राजासनापुढं उभं करण्यात आलं. उजवीकडं ते राजासन संपत नाही, डावीकडं संपत नाही, ते वर पण संपत नाही, पूर्ण
त्या राजासनावरती अग्नी आहे, विजांचा कडकडाट आहे, सामर्थ्य आहे, मेघांचा गडगडाट आहे. एकदम देवाच्या सामर्थ्याने पूर्ण राजासन भरलेलं आहे प्रियांनो. त्या दिवशी एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली. पृथ्वीपासून सगळ्यात उंच ठिकाण स्वर्ग आहे. पृथ्वीपासून सगळ्यात उंच ठिकाण स्वर्ग आहे आणि स्वर्गातलं सगळ्यात उंच ठिकाण माझ्या देवाचं राजासन आहे. याचा अर्थ आम्ही सर्वोच्च देवाची सेवा करतो. आणि त्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत प्रत्येक प्रार्थनेत मी हेच म्हणतो, येशूच्या सर्वोच्च नावात मागतो, कारण मला कळालंय माझा देव किती सर्वोच्च आहे. हालेलुया. सर्वात उंच आहे. त्याच्यामुळे जगात काही गोष्टी तुम्हाला कितीही मोठ्या दिसल्या, त्या तुमच्या देवापेक्षा मोठ्या नाही होऊ शकत. हालेलुया. राजासनासमोर मी उभा होतो आणि मला एक वाणी आली राजासनामधून, माझ्या मुला विकास, माग, तुला काय हवंय. आता मी पण पक्का महाराष्ट्रीयनच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला पण खूप गोष्टी वाटल्या, गाडी मागू, घर मागू, पैसा मागू, काय मागू काय. मी पवित्र आत्म्याला विचारलं काय मागू. पवित्र आत्म्याने मला सांगितलं फक्त येशू माग, बाकी काहीच मागू नको. हालेलुया. आणि ना मी मोठ्याने म्हटलं असं, पित्या मला फक्त येशू पाहिजे, बस फक्त येशू पाहिजे. तो क्षण असा होता ना की राजासनातून एक हात आला आणि त्या हातामध्ये हिरे मोती मूल्यवान रत्न त्या हातात होते. आणि जसा तो हात आला ते सगळे माझ्यावरती शिंपडण्यात आले. आणि जसे ते माझ्यात शिंपडण्यात आले ना, तो एक क्षण होता असा ते माझ्यावर पडण्याचा. आणि त्या क्षणी एक मला फिलिंग आलं की त्या दिवशी येशूने माझ्याबरोबर करार केलाय, तू जिथं उभा राहशील तुझ्या बरोबर मी उभा राहील. तू जिथं जाशील तिथं तुझ्या बरोबर मी जाईल. तू जेव्हा मुख उघडशील तेव्हा मी तुझ्याद्वारे बोलेन. तू हात ठेव, चमत्कार मी करेन. हालेलुया. जसे ते हिरे मोती रत्न माझ्यावरती पडले, मी धाडकन मागं पडलो. कुठं? माझ्या रूम मध्ये, घरी उठलो आणि मला जाणवलं काहीतरी खूप मोठा बदल माझ्या जीवनात झालाय. आणि म्हटलं आधी आईला जाऊन सांगायचं. एवढ्या दिवसांनी दार उघडलं, धावत पळत कसा खाली गेलो आणि आता आईला सांगायचं, आई मी काय दर्शन बघितलं, मला येशू दिसला वगैरे. आनंद जो आहे माझा मला व्यक्त करायचा आहे. मी जसा जाऊन आई पुढे उभा राहिलो, आईने चेहरा दाखला. आई म्हणते माझ्याकडे बघू नको, कारण तुझ्या चेहऱ्यातून किरण बाहेर पडत आहेत. तुझा चेहरा मी बघू शकत नाही. तुझा चेहरा देवाच्या तेजाने भरून गेलेला आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, हा आपला प्रभू आहे, हा आपला सर्वोच्च देव आहे. ही आपली डेस्टिनी आहे, हा आपला उद्देश आहे जीवनाचा. आपला उद्देश जगिक गोष्टी नाहीत, आपला उद्देश स्वर्गीय गोष्टी आहेत. हालेलुया. स्वर्गाबरोबर देवाने तुम्हाला आणि मला जोडलंय. आज आपलं जीवन प्रभूला असं समर्पित करूया की आज प्रभूला सांगूया की प्रभू तुझ्या राज्यासाठी, तुझ्या गौरवासाठी माझा उपयोग कर. आमेन. हालेलुया. या गर्दीत देव काही लोकांना शोधत आहे. मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं? दाविदाने आपल्या धनगरी बटव्यात हात घातला, 5 गोटे होते, त्याच्यातला एक त्याने शोधून घेतला. असा या मंडळीत देवाने आज हात घातलाय आणि देव शोधतोय कोण तयार आहे, कोणाला देवाच्या राज्यासाठी वापरायचंय. कोण आहेत ते लोक जे म्हणत आहेत मी आजपासून जगाचा नाही, मी माझ्या देवाचा आहे. आज नंतर माझी नजर मी जगाकडून हटवत आहे, माझ्या देवाकडे माझी नजर लावत आहे. आज माझं जीवन मी प्रभूला समर्पित करत आहे. आज नंतर मी फक्त माझ्या येशूचा आहे. माझं जीवन प्रभू तू आशीर्वादित कर. हालेलुया. एकदा स्वर्गाशी जोडले जा प्रियांनो, तुम्हाला भूत धमकवायची वेळ येणार नाही. मी काय म्हटलं ऐकलं तुम्ही? ती उपस्थिती स्वर्गाची तुमच्यामध्ये एवढी उतरून येईल
की तुमची पावलं जिथं लागतील ना, दुष्ट आत्मे तिथून पळून जातील. तुम्ही जिथं उभे राहाल देवाची आज्ञा घेऊन चालाल, तुमचं जीवन देवाला गौरव देणारं होईल. हालेलुया. बोलो येशू मसीह की. एक प्रार्थना आपण करणार आहोत. या आपण सगळे उभे राहूया. धन्यवाद ईश्वर. थँक यू जीसस. हालेलुया. हे आपले हात स्वर्गाकडे उंच करूया प्रियांनो. त्या परात्पर देवाला हाक मारूया प्रियांनो. हालेलुया. धन्यवाद 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 ईश्वर. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. पवित्र आत्मा तुझं सामर्थ्य आज प्रत्येकाच्या जीवनावरती उतरून येऊ दे. प्रत्येक बंधन तोड माझ्या देवा. प्रत्येक तुझ्या दासदासींच्या अश्रू पुसले जाऊ देत. दुःख आणि उसासे आज पळ काढू देत प्रभू. तुझ्या दैवी सामर्थ्याने तू भर प्रभू. जगातल्या दुःखाने, टेन्शन, ताण तणावाने दबून टाकलंय कितीतरी लोकांना. त्यांचं जीवन प्रभू परमेश्वरा निराशेत घातलेलं आहे. आज तुझा दास या नात्याने प्रार्थना करत आहे. आपला पवित्र हात पुढं कर प्रभू. प्रत्येक बंधन आज तुटलं जाऊ दे येशूच्या नामात. जीसस. हालेलुया. धन्यवाद 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 येशू. थँक यू लॉर्ड. हालेलुया. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. कुकर्म केले मी या हाताने, जखडले हात तुझे खिळ्याने. कुकर्म केले मी या हाताने, जखडले हात तुझे खिळ्याने. पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी, पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी येशू रक्त वाहिले तुझ्या दे. रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. विव्हळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने. विव्हळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने. रोगातुनी मला मुक्त करूनी, रोगातुनी मला मुक्त करूनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. रक्त वाहिले मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या शापातुनी. मला मुक्त करण्या रोगातुनी, मला मुक्त करण्या व्यसनातुनी. मला मुक्त करण्या गरिबीतुनी, मला मुक्त करण्या साऱ्या संकटातुनी.
येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. धन्यवाद 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 ईश्वर. ओ ग्लोरी हालेलुया. थँक यू जीसस. रेबेस्तो सेखे रिखाला रामांथोरोनो शाबारेही आस्तोरोनो शाखाटेही आंथालारानामा रेबेबे सेखे रिखाला रामांथोरोनो शाखाटेही आंथो. ग्लोरी 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 हालेलुया. पवित्र आत्म्या तुझं सामर्थ्य आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावरती उतरून येऊ दे. स्वर्गीय बापा येशूच्या नावात तुझा दास या नात्याने प्रार्थना करत आहे पित्या. आज प्रत्येक जगाची बंधनं तुटली जाऊ दे, प्रत्येक आजाराची बंधनं तुटली जाऊ दे, प्रत्येक व्यसनाची बंधनं तुटली जाऊ दे, प्रत्येक कर्जाची बंधनं तुटलं जाऊ दे, प्रत्येक दारिद्र्याचं बंधन तुटलं जाऊ दे, वादविवादाची बंधनं तुटली जाऊ देत, अशांतीची बंधनं तुटली जाऊ देत. प्रत्येक सैतानाचं कार्य येशूच्या नावात आम्ही रद्द करत आहोत. स्वर्गीय बापा तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर येशूच्या नावात. याच क्षणी अडखळणं दूर कर राजा. थँक यू जीसस. ग्लोरी 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 हालेलुया. ओ हालेलुया 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 हालेलुया. देवाचा हात स्पर्श करत आहे प्रियांनो, प्रभूचा हात स्पर्श करत आहे. अनेकांच्या शरीरातून आजार विकार निघून चाललेले आहेत. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये आपल्या आरोग्याचा स्वीकार करा, आरोग्याचा स्वीकार करा. प्रत्येक वेदना येशूच्या नावात निघून जात आहे. प्रत्येक त्रास प्रभू काढून टाकत आहे. ग्लोरी 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 हालेलुया. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. लटपट्टे गुडघे स्थिर करत आहे प्रभू. हाडांचे विकार निघून चाललेले आहेत, पाठीच्या मणक्याचे विकार निघून चाललेले आहेत, थायरॉइडचा आजार निघून चाललेला आहे. येशूच्या नावामध्ये प्रभू आता याच क्षणी तुम्हाला आरोग्य देत आहे. स्वीकार करा प्रभूच्या सामर्थ्याचा. ओ ग्लोरी 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 हालेलुया. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रभूचं सामर्थ्य वाहतंय, प्रभूचं सामर्थ्य वाहतंय, प्रभूचं सामर्थ्य वाहतंय. ज्यांची शुगर वाढलेली आहे येशूच्या नावात ती कंट्रोल मध्ये येत आहे, कंट्रोल मध्ये येत आहे. येशूच्या नावात, येशूच्या नावात स्वीकार